यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय। अगदी ज्यांच्या शुभ हस्ते काल या स्पर्धेचं उद्घाटन आपण अनुभवलं आणि इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत। अगदी आपण पाहतोय कालच्या दिवसापासून या व्यक्तिमत्वाची वाट या मंचावरती आपण अनुभवत होतं। खरं म्हणायला गेलं तर या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ त्यांनी जरूर दिलाय आणि अगदी मी तर म्हणेल ज्या प्रेक्षक वर्गाला ही गरज होती मैदानावरती ती गरज त्यांनी पूर्णत्वाला नेली। अगदी त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। एक्झिबिशन मॅच आगे मी विनंती करेल आदरणीय संकेतजी भासे यांना की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचे। त्यासमेत नदीमभाई खान इतर मान्यवर उपस्थित झालेत। अगदी आपण पाहतोय सर्वांना विनंती आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय। पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 आपण अनुभवतोय आणि या 2024च्या मॅचेस मध्ये जर तुम्ही विचार करायला गेला तर आता चालू असलेली मॅच आपण अनुभवतोय 40+ एक शो मॅच एक्झिबिशन मॅच सध्या या पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 ची आपण अनुभवतोय आणि एकीकडे आहे कर्जत 40+ आणि त्याच्या विरोधात धाकटी पंढरी 40+ दरम्यान डीजे तुम्हाला एक संधी जरूर देईल। होऊन जाऊ त्या गाण्याच्या या दोन्ही लहरी। क्रीडा रसिकांपर्यंत माहिती पोहोचवणं फार गरजेचं आहे। एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना मॅचेस फार चालू आहेत अगदी झंझावत चालू आहे शिवसेनेच्या माध्यमातून परंतु या स्पर्धांसाठी अनेक स्पर्धांसाठी म्हणा परंतु आता सध्या आपली स्पर्धा चालू आहे। या स्पर्धांसाठी ललित मंडप डेकोरेटर ज्यांनी मंडप सजवलाय अगदी या ठिकाणी फार चांगली त्यांच्या माध्यमातून एक सजावट पाहायला मिळते आणि कालचा क्षण त्यांच्यावरती एक कालाचा घाला जरूर आला होता जिथे ललित सरांच्या त्या गोडाऊनला आग लागली होती आणि अशा परिस्थितीत मला वाटते दिनेश कडू साहेबांना तो कॉल आला होता आणि इमिजिएटली अगदी काही 5 मिनिटांच्या अवधीमध्ये आपली फायर ब्रिगेडची गाडी तिथपर्यंत पोहोचली आणि तो होणारा विपरीत अनर्थ टळला। आणि खरं म्हणायला गेलं ना तर इथे ज्या फायरमॅनचं आपण कौतुक करणार आहोत या फायरमॅनचं खरोखर कौतुक करावं लागेल कारण जीवावर बेतून सगळ्या गोष्टी करणं तितकं सोपं नसतं परंतु ही नोकरी काय असते ते मात्र आज या मंचावरती जरूर या सन्मानाच्या वेळी तुम्हाला आठवेल। मी विनंती करेल ज्या फायरमॅननी ही आग आटोक्यात आणली ते प्रदीपजी हिरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी जोरदार टाळ्यांमध्ये सर्व क्रीडा रसिकांना मान्यवरांना विनंती करेल की आपण टाळ्यांच्या गजरात या व्यक्तिमत्वाचं स्वागत करायचंय। अगदी मी म्हणेल क्रिकेटची स्पर्धा आहे परंतु अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान या व्यासपीठावरती होणं गरजेचं आहे की ज्यांनी फार मोठं धाडस काल दाखवलं आणि अगदी काही मिनिटातच ही आग आटोक्यात आणली। आणि खरं म्हणायला गेलं तर ही आग आटोक्यात आणली नसती तर पुढचं सांगून टाकतो की खऱ्या अर्थाने ललित सरांनी ते शब्द सुद्धा वापरले की मी अगदी रस्त्यावरती आलो असतो आणि तसाच प्रकार त्यांनी काल आम्हाला सांगितला। दिनेश सरांनी माहिती आमच्यापर्यंत जरूर पोहोचवली आणि हा सन्मान या मंचावरती केला जातोय। अगदी तुमच्या या कार्याला प्रदीप हिरे सर आमच्याकडून सॅल्यूट असेल आणि वळूया आपण मॅच कडे। राहुलजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत। संदीप सर म्हटलं गेलं की मॅच म्हटली गेली ही स्पर्धा म्हटली गेली ही स्पर्धा सहजरित्या उभी राहिली नाहीये। या स्पर्धा आपण पाहिलं गेलं या स्पर्धेचे जे 3 हिरो आहेत खऱ्या अर्थाने पाहिलं अकिबजी पाटील शिवसेना शहर अल्पसंख्याक प्रमुख त्याचबरोबर राकेशजी दलवी विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर केतनजी बामणे विभाग प्रमुख या तिघांच्या वरती असलेला जीव आणि खऱ्या अर्थाने
तिघे म्हटलं गेलं तर संकेतजी भासे साहेब यांचे कट्टर निकटवर्ती आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने हा शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आपण पाहतोय खूप महत्वपूर्ण कार्य हे तिघे करत असतात. आमदार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला पुढे नेण्यासाठी हे तिघे पुढे सरसवलेत आणि खऱ्या अर्थाने संकेत दादा या मैदानावरती या स्पर्धेसाठी हे तिघांचं खूप मोठं सहकार्य आपण पाहतोय. खूप मोठं कार्य करण्यासाठी वेळ अवधी लागतोय पण कमी वेळात या तीन हिरोने या तीन मास्टरने घडवलेला हा इतिहास आहे. म्हणून या मैदानावरती रंगला जातोय. पुन्हा एकदा एक सुंदर चषक त्या चषकाचं नाव ठेवलंय पुन्हा एकदा साहेबच 2024 आमदार ट्रॉफी 2024 हे पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. केलं जाते अगदी या स्पर्धांसाठी ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आलेली आहेत अर्थात संदीपजी गायकवाड सरांनी फार चांगलं वक्तव्य केलं परंतु या मंचावरती जरूर जाऊया. मी थेट मॅच मध्यंतरापर्यंत जरूर आले. हॅलो अगदी येस येस डीजे मास्टर थोडा मॉनिटरचा इको कमी करा. मॉनिटरचा अगदी मी काही चर्चा जरूर करणार नाही परंतु आज आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबच 2024 आमदार चषक 2024 आपण पाहतोय. भव्य डे नाईट क्रिकेटचा स्पर्धेचं आयोजन आहे. खरं म्हणायला गेलं ना तर संकेत सर तुमच्याकडे मी जरूर जाणार आहे परंतु आज बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो अनेक कार्य होतात. युवा नेतृत्व पिढी घडते सुद्धा आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून ती घडली जाते याचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे या व्यासपीठावर. परंतु एक जरूर तुमच्याकडे निदर्शनास आणून देईल. आज या स्पर्धेच्या दरम्यान अगदी कमी कालावधीमध्ये या स्पर्धेला उंची नेण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून केलं जरूर आपण त्यांच्यावरती विश्वास टाकतो. तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवलाय माझ्या मते तरी. कारण अगदी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जो समाजसेवेचं जे ध्येय आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय आणि या समाजसेवेच्या ध्येयातून जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी या त्रिमूर्तींनी उंची गाठली आपल्या समाज कार्याची. युवा पिढी आहे खरं म्हणायला गेलं तर अगदी दैवली विभाग प्रमुख केतन बामणे त्याचनंतर मुद्रे विभाग प्रमुख राकेशजी दळवे आणि एकीकडे पाहायला गेलं तर कर्जत शहर अल्पसंख्याक आमचे आकिब पटेल सर. अगदी या तिघांनी जे कार्य केलंय ते फार मोलाचं आहे आणि नवतरुणांना संधी उपलब्ध करून देण्याचा जो मानस आहे त्यांचा त्या कार्याकडे जाऊ मी बोलण्यापेक्षा मी नक्कीच म्हणेल की तुम्ही या त्रिमूर्तींबद्दल काय सांगाल. नक्कीच नक्कीच बोराडे साहेब आमदार चषक 2024 ही शृंखला काल आपले सन्माननीय मनोहरदादा थोरवे आणि संपूर्ण आमच्या कर्जत शहराच्या टीमच्या वतीने या ग्राउंडवरती उद्घाटन झालं आणि त्या क्रीडा पूर्ण खेळाला सुरुवात झाली. आमदार चषक ही संकल्पना दरवर्षी कर्जत तालुक्यामध्ये राबवली जाते परंतु कर्जत शहरामध्ये पहिल्यांदा ह्या त्रिमूर्तींनी ही आमदार चषक संकल्पना राबवली. मी तिघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आमचा आकिब असेल, केतन असेल आणि राकेश दळवी असेल या तिघांनी प्रचंड मेहनत करून एवढ्या अवाढव्य जो काही इथे आपल्या पुढे ग्राउंड सजवलेला आहे हे खरंच कौतुकास्पद बाब आहे. कर्जत शहरातील नव्याने आम्ही शिवसेना परिवाराची सुरुवात करत असताना हे सर्व जुने शिलेदार त्यासोबत नवीन आलेले शिलेदार इथे नदीमबाई खान बसलेत, आमचा दिनेश कडू आहे, मोहनदादा आहे, वैभव आहे, आमचा सर्वच टीम हर्षदादा आहे, आमचा विशाल आहे, सर्वच आमची टीम दादू आहे. आमची पूर्ण कर्जत शहरामध्ये असलेली ही युवा टीम
आणि हे कर्जत शहराच्या विकासासाठी सज्ज आहे. म्हणजे क्रिकेट असू दे, नाहीतर कर्जत शहरातील विकासाच्या गोष्टी असू दे, नाहीतर लोकांच्या अडीअडचणी असू दे, यामध्ये कर्जत शहराची शिवसेना कुठेही कमी नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही असा शब्द मी कर्जत शहराच्या वतीने या ठिकाणी देतो. आणि या आयोजनाच्या बाबतीमध्ये खूप सारं कौतुक करतो आणि हे सामन्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. येस, धन्यवाद संकेत सर. अगदी त्रिमूर्तींनी जे कार्य केलंय ना ते फार मोलाचं आहे. अगदी मी म्हटलं की नवनवीन खेळाडूंना संधी निर्माण करून देण्याचं कार्य आहे. अगदी या स्पर्धेसाठी रोख रकमेचं पारितोषिक जे देण्यात आलेलं आहे ते आमचे आदरणीय कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक ऍडव्होकेट संकेतजी बासे यांच्याकडून, त्याच समेत सेकंड प्राइज रोख रकमेचं देण्यात आलेलं आहे. ते अर्थातच कर्जत शहर संघटक आदरणीय नदीमभाई खान यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे देण्यात आलेलं आहे